महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूर आणि सोलापूर जिल्हा कारागृह प्रशासनाच्या वतीने जिल्हा कारागृहात हास्य सम्राट प्राध्यापक दीपक देशपांडे यांचा हास्य कल्लोळ कार्यक्रम गुरुवारी सकाळी आयोजित करण्यात आला होता। यावेळी कारागृह अधीक्षक एच.एस. मिंड, उपअधीक्षक एस.एल. आढे, वरिष्ठ तुरुंग अधिकारी बी.डी. आगवणे यांच्यासह महाराष्ट्र साहित्य परिषदेचे कार्याध्यक्ष प्रशांत वडवे, कार्यवाह जितेश कुलकर्णी, अविनाश महागावकर, प्रकाश मोकाशे, विनायक होटकर आदी मान्यवर उपस्थित होते। कारागृहातील बंदींचे मनोरंजन व्हावे, त्यांच्यावरील तणावातून मुक्तता मिळावी या हेतूने जिल्हा कारागृह प्रशासन आणि महाराष्ट्र साहित्य परिषद शाखा दक्षिण सोलापूरच्या वतीने कार्यक्रम घेण्यात आला। यावेळी दीपक देशपांडे यांनी काय ताई बोल ताई रडू नको ताई असा फोनवरील संवाद आणि सुशील कुमार शिंदे, शरद पवार, आर.आर. पाटील, विलासराव देशमुख, निळू फुले यांच्या आवाजातून जिल्हा कारागृहातील माहोल हास्यात बुडवला। काय काय खाल्लं? लाडू, चिवडा, पेढे, भजी, मिसळ, कट घालून खायचे। या दिखते वरात कडा पोटा फक्त म्हणून दोन गोळ्या सकाळी संध्याकाळी घ्यायची। काय वाटलं तुमचं तुम्ही बघायचं। दिवसभर 100 पेशंट बनवून डोकं फिरला मला। त्याला कारागृहातील बंदींनी भरभरून प्रतिसाद देऊन हास्याचे फवारे उडवले। यावेळी तुरुंग अधिकारी पी.डी. बाबर, एन.बी. गायकवाड, सुभेदार एस.एम. लष्करे यांच्यासह कारागृहातील सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते।